मध्ये आज आपल्या बरोबर आहेत ब्रीथ ऑप्टिक्सचे समीर ब्रीथ. त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. नमस्कार सर, मराठी मूड तर्फे तुमचं स्वागत. कसं आहे तुमचा मूड? खूप छान, खूप छान, खूप छान आणि आनंददायी आहे. इथे आल्यावर नवीन काही शिकायला मिळालं आणि नवीन नवीन मार्गदर्शन आणि हे अपडेटिंग प्रत्येकाने करायला पाहिजे मी सल्ला देऊ. उद्योग बोध या उपक्रमाबद्दल किंवा या इव्हेंट बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? उद्योगपती हा चांगला उपक्रम आहे आणि माझा फर्स्ट टाइम इथे आलो. मला वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माणसं कनेक्ट झालो मी आणि त्यांचे विचार एक्सपर्ट लोक आलेले, बाहेर गावाहून लोक आलेले, लांबून आलेले, म्हणजे महाराष्ट्राचे इथले होते, महाराष्ट्र बाहेरचे देखील होते, मुंबईच्या बाहेरचे पण होते. मुंबईचे सबब, वेस्टर्न हार्बर या लिंक मध्ये देखील होते. माझ्या व्यवसायाच्या संदर्भात आणि इतर देखील व्यवसायाच्या संदर्भात काही माणसं आली, त्यांनी आपले एक्सपिरियन्स शेअर केले आणि ते मला जास्त फायदेशीर ठरले. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की उद्योग म्हटलं की गुजराती किंवा मारवाडी हा समाज आपल्याला डोळ्यासमोर येतो, कारण तो समाज या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिला इतके वर्षांपासून. तर मला तुम्हाला विचारायचंय की मराठी माणूस या सगळ्यामध्ये कुठे आहे? ही गोष्ट खरी आहे की एक लॉबी आहे. मारवाडी म्हणा, गुजराती म्हणा, पंजाबी म्हणा किंवा सिंधी म्हणा, एक कम्युनिटी आहे मुंबईमध्ये प्रामुख्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची मातब्बर. पण आताचा काळ थोडा बदलला आहे. ठीक आहे, थोडा स्लो आहे, पण मराठी माणसं एकत्र येत आहेत, एकमेकाला सहाय्य करतायत. आता मला माझ्या वडिलोपार्जित म्हणा, त्यांनी शिकवलं की मराठी माणसांनी व्यवसाय करू नये, त्याच्यामध्ये धोका जास्त असतो, तर तुम्ही छोटीशी नोकरी करा. पण माझं मुळातच मला व्यवसायच करायचा होता आणि मला असंही सगळ्यांना सांगायला आवडेल की प्रत्येक मराठी माणसाने सुरुवातीला लहान थोडा थोडा व्यवसाय सुरू करा. आताचा मराठी माणूस हा बदललेला आहे, तो धोका पत्करायला तयार आहे. मराठी माणसं त्याला मदत करायला देखील तयार आहे, पण त्यांनी खंबीर असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर, आताच तुम्ही मराठी माणूस आणि त्याच्या व्यवसायाबद्दल बोललात. मला तुम्हाला विचारायचंय की एक म्हण आहे, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो, तर ती लागू पडते का आजच्या काळात? नाही, हे बघून तुम्हाला सांगू शकता तुम्ही, हे तुम्ही बघताय सांगू शकता. नाहीतर इतकी मराठी माणसं जमलेली नसते. मला स्वतःचा अनुभव आहे. मला आज वर्षभर झाले मी सॅटर्डे क्लबला जॉईंट आहे. मला मराठी माणसानेच बिझनेस दिला. त्यामुळे असं काही नाहीये. ती एक छोटीशी काय म्हणतात त्याला, मिथ आहे, त्याला आपण खोटा समज आहे. माझ्यावरती ते लागू नाही पडत आणि असू पण नाही याच्या असं मी म्हणू शकतो. नक्कीच सर. सर, मग एखाद्या मराठी माणसाला उद्योग चालू करायचा आहे, मग त्यासाठी कसा माइंडसेट असावा? पॉझिटिव्ह, ऑलवेज. तुम्हाला खंबीर राहावं लागेल. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे, पण तुम्ही स्वतः मार्केटमध्ये काय वेगळं देऊ शकता, तुमच्याकडे नॉलेज काय, तुमचा एक्सपिरियन्स लेवल असायलाच पाहिजे. तुमचा तो तुमचा गाभा आहे, तो मूळ आहे तुमच्याकडे, तो तुम्ही जमा केला, एक्सपर्ट लोकांशी डिस्कस केला, फंड हा मिळतो. तुम्ही सतत त्याच्यावर स्टिक ऑन राहिला त्या गोष्टीवर की मला ही गोष्ट करायची आहे. मार्केट कॉम्पिटिशन काय आहे, येणारा काळ कसा असेल, त्याला मी डायव्हर्ट आणि टॅकल कसं करू शकतो, तर तुम्ही टिकू शकणार. हा माझा ठाम विश्वास. नक्कीच सर. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. मलाही बरं वाटलं. धन्यवाद.